तळपत ऊन, सर्वत्र पसरलेली सोनेरी झालर आणि कधी काळी दिमागात उभ्या असणाऱ्या मंदिरांच्या आणि वाड्यांच्या, आता फक्त तग धरून उभ्या असणाऱ्या या कमानी, स्वराज्याच्या सीमा, स्वराज्यावर होणारे आक्रमण, या ज्यांनी प्राणपणाने लढवल्या, डोळ्यात तेल घालून ज्यांनी ज्याचं रक्षण केलं, यांचं फक्त अस्तित्व आता काही जोत्यांपुरतं, खाली असणाऱ्या कमानींपुरतं आणि चौकोनी दगडांपुरतंच मर्यादित राहिलेलं आहे. परंतु आजही या वाड्यांमध्ये प्रवेश करताना जणू असा भास होतो की इतिहास आपला पाहुणचारासाठी उभा आहे. इथं असणाऱ्या गडाच्या पायऱ्या चढताना, वाड्यांच्या पायऱ्या चढताना हे मात्र नक्की अनुभूती होते. आणि आतमध्ये गेल्यानंतर अशा काही रचना पाहायला मिळतात त्या इतरत्र कुठेही नाही आहेत. अशीच एक पाण्याची रचना तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर पाहायला मिळेल. हा आहे किल्ले माणिकगड, स्वराज्यातील आणखी एक रत्न आणि त्याच्यावर असणारं हे एक अनोखी पाण्याची रचना.